राज्यात आजपासून ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज आहे। तर विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट आहे। राज्यात पुढील 5 दिवस पावसाला पोषक वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाचा अंदाज आहे। आज सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज आहे। परभणी, हिंगोली, नंदुरबार, धुळे, कोल्हापूर, पालघर, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे। विदर्भातील वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आलाय। उद्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे। परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, रायगड आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आलाय। सोमवारी मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे। तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। मंगळवारी सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी तसंच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली तसंच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे। तर बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय। बुधवारीही काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।